चला जय बालाजी. ए राधा, चला तू एकदम दुबली पतली झाला ना, मी आता तुला चांगला चांगला खायला घालणार. तुम्हाला माझी आठवण नाही आली पिताजी? राधा, असा कसा होईल? मला तुझी आठवण कसा नाही येणार? मला तर ना माझ्या बायडीची पण आठवण येत होता आणि तुझी ती मला लय आठवण येत होता. पण तू तिकडे काय ठेवलेला तुला मी? अभ्यास चांगला केला ना तू? खूप छान केलाय. एक्झाम कसा झाला? खूप छान. आता तू फक्त एन्जॉय करायचा. जय बालाजी जय बालाजी. नाऱ्या मुंबईला जा नाही तर पुण्याला जा, तुला सुख नाहीच. आवडीने सकाळ सकाळ कंबाट्यात लादली, तिला बी कळा ना. एक तर इथं गॅस संपलाय, सरपाना आणायचं कुठनं? आईला वायतं आलं का? ए सख्या, ए आईला काय तुझं आलं का? तुला आलं का? खरं तू माझा जोडीदार आहे गाड्या. कुणाला काळजी नाही पण तुला काळजी आहे. बरं झालं सरपंच वाड्याने मी आणलं तर तू जरा काय माझी बायको लय मारल का मला? बायकोचं जाऊ द्या रे. नका बायको लय मारल मला, लय डेंजर आहे माझी आईला बायको. देखील का दोन लाकडं? अरे मला जेवाय बी नाही द्यायची. नका तुला जा वाड्याला, तिकडं वाड्याला लय जा, 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 तू निघ. हाय. आईला काय करावं म्हणलं, सकाळ सकाळ लाकडं आली नाही. हरेने मी मागच्या वेळेस सावकाराची लाकडं चोरली होती. झाडं तोडलेली बांधाला पडलेली असते, त्यातलीच उचलतो. कोण नाही इकडे तर वर आणतो लाकडं. ह्या सावकाराने मला इथं सरपंच तोडायला लावलंय, ते हरायला आणि मला. आणि कुठे गेलाय मुर्दा काय माहिती. एकटीला इथं उन्हात अनात सरपंच तोडायला लावलंय. आता हे तुटतंय का माझ्याच्याने? काय बया, काय करू? आईला तोडावं तर लागणार. आईला आयतच सरपण नाही आपलं. नारे यार, काय करतोय तू? ए कमळे, तुझं काय चाललंय इथं? काय चाललं म्हणजे? सरपंच तोडती तुला दिसना वय? अगं मुंबईवर आलं, होळी साजरी करायची ना म्हणून सरपंच चालवलंय. आणि मुंबईला तिकडं जळलं होत असं, हे तर होळी साजरी करायला आलायच वैर. तू गपकी, तू तरी कुठं लय शहाणी, तिकडून आली की नवऱ्याकून. तिथं नीट राहिले असते तर ही सरपंच तोडायची वेळ आली असती. तुझं आता तुला काय करायचंय रे? मी नवऱ्याकडनं येऊ दे नाही तर कुठनं पण येऊ दे, ते लाकडं पहिले खाली टाक. ए कमळे, ही काय तुझ्या बापाची लाकडं नाहीत, ही सावकाराची लाकडं इथं. मी नेह नाही तर काय करीन. अरे तुझ्या तरी कुठं बापाची लाकडं आहे ती, पहिले खाली टाक लाकडं ती. अजिबात टाकत नसतो. तू एक तर लाकडं- सरपंच नाही घरी, इथं आलोय मुंबईवरनं होत्या तेवढे चुलीला, तर तुझं काय रे मध्येच? अरे तू तिथनं दिल्लीत नाही नाहीतर तिकडे लंडन वर नाही. हा. कुराड बघितली का? लाकडं पहिले खाली टाक नाही तर हातच तोडीन तुझा. खाली आईला टाक, काय लवकर ही- खाली टाक. इकडे काय हिच्या नादात मेलो गड्या, काय जा खरं तिकडे. नाही. स्वतःच घेतय पाया हाणून आणि हिच्या नादात आणि तिच्या नादात. कवा यायचं हे हऱ्या, ह्या हऱ्याच्या नावाने इथं लाकडावर ठोकं घालून घालून माझं हात दुखायला लागलं. हा, पगाराला नुसतं तेवढा पैसे घ्यायला हात पुढं करल आणि इथं मला तोडायला लावतो या. काय खाला लावलंय? ए कमळे, अगं होत्यात का नाही लाकडं तोडून? पटकीने उरक की, उरकत की. तू इथं आलाय मला इचरायला लाकडं तोडून होतात का नाही? तर तोड नाही तर बस. अल्ला का मी आलो की कोराड दिली वय फेकून? मी तोडत नसते बाबांनो, तोड तुझी तू. ती टाक खाली आणि तोड. अल्ला का अवघड आहे का कमळे तू? असू दे, माझं काय अवघड असायचंय ती. हा? इथं उन्हात आणत मला तळतळायला लावलंय आणि तू कुठे गेला होतास? अगं मी कुठं का जाय ना, तुला ह्या साल तरी निघली का ग लाकडाची? मग तू हा? काढ की. पगाराला कशी निमेला निमेल घेते करते? तोंड नको लय चालू, तोंड काढ. नको चालू. आपलं काढच म्हणती, तोड. तुझं बी काय थोडं कमी तोंड चालतं वय. हा, नीट चालू दे. हात चालवला असतापर्यंत तर 2-4 लाकडं फुटली असते. बरं जाऊ दे. काय- अरे वान नाही गुण लागणारच की, हा, तुझाच वान लागलाय नाही मला गुण. पण. हो, दांडा बी मोकळा झालाय. हात ते लागला, आधीच झालाय तुझ्या सारखाच आहे. आपोसा हात लागल्यावर दांडा मोकळा होईल, नाही तर काय होईल? लागू दे हांचल इकडे माझ्या पायावर बियावर. काय हाणता आणि तू काय उभा राहते वय नुसती? मी उभाच राहणार आहे, तोड तू. मी तोडत नसते अजिबात. मग जा की तू तर फिरवून घराकडे कशाला इथं तरी थांबते? मी तू माझं थुतारण फितार काढू नको, फोड लाकडं. ए, मी नाही लय चांगलं फोडणार. सांगायला. मग तू उभा राहिलेला आपल्याला सहनच होणार नाही. नाहीतर तू इथनं काळ तरी कर, नाहीतर मग इथं थांबूच नको. जा, जा, आधीच जा, जा. उन्हाने काळी पडली बाबा. तू गप लय नको, मला वाज नको घालू अगं माझ्यावर. कमळे, तू असतानीच काळी होती. ती फॅरेन डवलीन कुठं काय कधी कधी बेसनाचं पीठ थापतय तोंडाला, तुझं तर आता रे, लिंबू तोड पिळतय. की लाकडं बाबा, त्याच्यामुळे खा. का ती तोड. थोडं गोर झालंय, नाही तर माझ्यासारखंच काळ होतं. काय अवघड नुसतं आहे. बडा 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 करत असतंय. जा ती कोयता नाही तर कोराड घेऊन ये एखादी. मी काय आणत बिनत नसते, मी इथंच उभा राहून बघणार लाकडा कसा तोडतोय ती. अरे काय बघतोय तिकडं एवढं डोळं फाडू फाडू? आता ग बया, अयो कोण आलंय तिकडं ग? आता काय खरं नाही. अरे हरे काय झालंय? आय ग, माझा पाय तोडलाय हाऱ्याने तर. आय ग, अयो काय झालं कमळे? अयो अरे चपटे तोंडाचा माझा पाय तोडला की. अगं किरकोळ आहे ते. एका त्या का ओरडतायत पिताजी? त्याला काहीतरी झाला, ते हऱ्याने अगं गोठा कमळे नाही लय लागलेला का, वरडू नको. उंदरावाणी तोंडाचा माझा पाय
तोडला की रे. ए, जय सावकार बालाजी जय बालाजी. ए हरिया अहो बिलेट पान कापलं राव कमळीला काय सांगायचं सावकार किती खोटं बोलतोय कुऱ्हाडीला रक्त बघा सावकार माझ्या पाया कुऱ्हाड ए हाणले हरिया अरे तुला कधी कळायचा ए ए ए कमळी कमळी पहिला तू हॉस्पिटल मध्ये जा बरं. ए तू इथं थांबू नको अहो तुझ्या ते पायाला- कशाचं जातं वय तेव्हा इथंच वाट ए कमळे काय कुऱ्हाडीनं तुझं खून करून टाकेन कोराड उचालतीन काठी उचालतीन ही तसलं खपवून घेतलं जात नाही बरं का इथं मला काय जर झालं ना अहो तुम्ही आधी हॉस्पिटल मध्ये जावा. अहो हे कुठलं जातं वय हॉस्पिटल मध्ये मागल्या वेळेस खाता होतं ते खोरं लागलं पायाला धनुर्वाद झाला तरी हॉस्पिटलला गेलं नाही हे असंच तर अहो, पण काय त्यांना किती सांगायचं त्रास होतोय. तुला हा? काय करायचं हे भांडकुद कमळे मग कमळी भाऊ बघ ए, मग. हरिया हा? शाला ए तुम्ही कशाला झगडा करते कमळी खाली टाक पहिला लकडी टाक खाली. नाही नाही तिला करणार आहे? एक दिवशी मी खूनच करणार आहे बघा ए, सहन हरिया. करता येत आवा. हे हरिया, तू पण बघितलं खाली टाक लकडी का हे वय टाक खाली लकडी. टाकू वय टाकतो आई गो पिताजी बावळट का तुला दिसत की नाही. शाला जय बालाजी जय बालाजी. तुम्ही कमळेला पटकन दवाखान्यात चला दवाखान्यात जाऊ ऐका ए, 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 नासक्याने. ए, हरिया, शाला, शाला. अयो. माझ्या लडकीला तू घेऊन चालला का तू कमळीला घेऊन जा मी माझ्या लडकीला घेऊन जाते जय बालाजी जय बालाजी. चल पिताजी राधा चल. अरे माणूस आहे का कोण आहे तिचा पण पाय मोडून ठेवलाच वय मला काय माहिती अगं कमळे माझ्या हातनं असलं कुठानाच होते तर तू तुतार फिरव मला काय सांग नको तुम्हाला दवाखान्यात घेऊन जा. अरे मी पडेन कुठेतरी अरे यार मला घेऊन चाल की दवाखान्यात अशीच पाय फेकत फेकत जा निघ निघ असलं कसल्या अवलदीचं आहे काय माहिती अगो काय खरं नाही माझा पायच फ्रॅक्चर बिक्चर होती मग तुला सांगते बघ अरे बाय सरपंच तोडतोय तू भयानवानी सोडू का म्हणू के? भयानवानी कोणाला? उठ, पाय काढ नको उठ, 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 उठ. दोन पाया बस 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 कोण बायावानी बायावानी कोण बायावानी तू नाही अरे एवढा मोठाला का गडी दिसाना वय सोपावानी दाढी माझी. थांब, थांब. थांब, काताडे. थांब. थांब. काताडे, थांब. अरे काय केलं ए लगा सगळ्या लागा रक्ता बळ झालेला का कुराड चल तिकडे. ए एवढाय काय झालंय हा बस की आता लागलंय ना रडत जाऊ नको तसलं थोबाड खराब करू नको नाही तर खालासच करीन जर टाकून पुरेल बस खाली तिकडे कोराडी कुठे बस तू तिकडे बस की याला काय येऊ माणूस अरे गुडघा मोडतो का पाया बसतोय काय नाही हा ए नाही 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 मी काय सांगतोय ते नीट ऐक बोल तुला माहितीये का काय अरे लका ती इराणचं ना अमेरिकेचं लका युद्ध चालू झालंय माहिती माहितीये ना माहिती गॅसचा किती तुटवडा आहे ते बी माहिती अरे त्याच्यामुळे का नाही तुला सांगतो आपल्याला सरपण आला म्हणून मी लका तिकडे सरपण फोडत होतो आणि काय म्हणते बायानवाली काम आहे का नाही ते? नाही गाड्यांनी काय सरपण फोडून आहे का? बरोबर तुला ए नाही बुवा. आता मी काय सांगतोय ते ऐक हा, बोल. ते 2-4 लाकडं मी फोडून घेतो हा. ते जाऊ दे ती लाकडं बी फोडायची आपल्याला जायचंय गॅस दुरुस्त कराय बरं तुला माहितीये का काय? सगळी हॉटेल बंद आहेत हो मग माणसं काय करतात काय घरच्या टाक्या भरून आणतात हा घरच्या टाक्या भरून आणल्या की हॉटेलमध्ये ठेवतात हा पण सरकार बी काय करतंय जगून द्याय ना हा माणसं बरोबर आहे. अरे मग ती गॅसच्या टाकीला ती जर धरली का नाही हा टाकी बी जप्तनी 1 महिनाभर हॉटेल बंद ठेवायची आहेत. हा बरोबर आहे बरोबर आहे काय खरंच बोलतोय मी हा, म्हणून तुला सांगतो माणसं बी काय करतात आहेत घरगुत्या टाक्या भरतात आणि आपल्या कमर्शियल टाक्यात का नाही हा, त्यात गॅस पलटे हाणतात आहेत हा, बरोबर बरोबर आहे का हा, नाही बरोबर. मग तसं मी डोकं चालवलंय हा. काय काय करायचं करायचं अरे तसलं घेतलंय मी यंत्र हा टाकी अशी पलटी करायची हा दुसरी टाकी अशी सवची हा. करायची बरोबर हा. टाकीवर टाकी मांडायची इकडून एक पाईप जोडायचा तिकडे एक जोडायचा टाकी गरम करायचा इकडला गॅस तिकडे टाकून द्यायचा सगळ्यांचं व्यवस्थित चालत ना हा, त्याच्यामुळे काय झालं का नाही त्यावेळेला? पैसे भरपूर मिळतात हा. 500-600 रुपये एक टाकी नुसती पलटी मारायची होय. मग आम्ही काय येडय वय हा. आणि तुला काय खुशाला मला म्हणतोय बाय अंगत त्याच्यामुळे का नाही हा. आपल्याला जायचंय चल लगेच तू एकटाच जा मी असे रिस्की काम करू शकत नाही
मग मगाशी काय झालं सांगा, एवढं मला तोंड वाजवायला लावलं, मगाशी काय झालं सांगा, 3 मिनिटं माझी वाया गेली का नाही आधी ऐकून घ्यावं म्हणलं. काय ऐकून घ्यायचं, आधीच नाही म्हणायचं ना. हा आणि कसलं आलंय रिस्क रे ह्याच्यात, काय रिस्क आहे मग हा, रिस्क वाटते तुला? नाही, नाही. अरे हार्या म्हणजे तुझ्यासाठी लय मोठी रिस्क आहे, हा, मग. कधी बी तू हार्याच्या हातातून खलास होऊ हा, शकतोय. बरोबर आहे, मग बरोबर आहे. त्याच्यामुळे तू गॅस पलटी मारा येतोय का येतो नाही? येतो येतो. हा चला मग येतो, उठा. चला, चला. उठा नाही तर मग मुंडकं सोडवण्यात येईल. ए कातड्या हा बोल. ये काय काय करू करतो? माहितीये का, तुला सांगतो आता, पैसेच कमवायचं, पैसे हा, हा. फक्त काय करतो, एवढा मी तुकडा संपवतो. अयो, आता हरला का कातड्याला का रिस्की काम आहे का, ती बॉम्ब फुटल्या जगत जर फुटलं हा. तर डिरिंग चालली पाहिजेत. अरे ची टाकी म्हणजे एक मिनी बॉम्बच आहे का कातड्या. अरे मिनी बॉम्ब ही पाईप कसला आणलं तू? का किसके कुचर काही चिर पडली अरे काय हा? कुचक पाईप ह्या मग काय? पाईपाच्या टोल्यातच पाडीन हे तुला. काय कसलं आहे अरे लागा? चांगल्या पाईपातला का कातड्या काय करायचं, अगोदर हिकडला रेग्युलेटर हा, बंद करायचा, हा, ते टोपानं उपसायचं, उपसायचं. हे पाईप त्यात पॅक बसवायची, बरोबर, हा, आणि मग ती रेग्युलेटरचं बटन बंद करायचं. काय करायचं, बंद करायचं. तू करायचं बंद, हा. मी तर दुसऱ्या टाकीत ही पाईप खूप असणार. हा. काय करणार, खूप असणार. हिकडला वाल चालू, हा. हिकडला बी वाल चालू, हा. हिकडला गॅस इकडं, हा. त्याला काय रिस्क आहे? आणि एवढी तेवढी रिस्क घेतल्याशिवाय तरी पैसा मिळतोय का त्या बियाला काय? पैसा मिळतो पण तू पेलं तुझं काय लक्षात राहील का? अरे ती पेल्यावर तर माझी ताकद चालती, डिरिंग चालती, मी एवढा तुकडा मारतो आणि मारला की 2 मिनिटात तर जाऊ आपण. तुझं काय झालं? काय चुकीचं होत नाही. टाक्यावर जीव जाईल आपला. मॅकॅनिकल आहे का कोण आहे आपण? मॅकॅनिकल आहे. थांब मला एवढं पिऊ दे. काय करतोय तू? अरे अवघड आहे अरे. ए अरे हे आपण नाही. ए अरे ए, आपण दुसरं काम असं चाललंय, गज उतरला नाही आलो. चल बोल अवघड आहे रे हारेच्या मोर, काही करत बसतोय. अरे ऐकाय की असलं ए गपला का, मला तू शिकवू नको. अरे कसलं गोळा केलंय बघ ना, हा पाईप सगळं तुटलेला आहे ते. मग त्याने काय होईल, अयो, त्याने काय होईल, लोक- काय होईल? तुकडा पडला. अरे त्यानेच गॅस पलटे मारायचं. वाजताच आहे का? ए वाजताच कुठली टाकी पलटी हाणायची? ए, चल का आता रे. चल चल. काय तू पिऊन आलाय? अरे हिने पण पिऊन आला. काय काम करायचं? काय काय नाही. हळू चल. कुठे गेलो वाजताच? ए, बाबा. वरती गेलं. कुठलं कसं पलटे हाणायचंय? कुठलं इकडे जो गाडवे. अरे तिथे इकडे. साव कसे आले? काय करतोय सावा? चेक करतोय. हा, काय बाबा चालू ठेवल्यात गेली पळून. मला वाचव की. काताड्या हा. लका लका मला वाटतं घर पेटलं असेल ती. खरंच लका अवघड लय झालं. मोठं आवाज आला. अरे ते आवरलंच नाही लका, हा. मी लय प्रयत्न केला. हा कोणी येते का? लका आता गावात तरी कसं जायचं त्या ब्या. हा? ए चल बाबा अंदर दमा. पडले जाऊ. नको बाबा, अयो हा चल. लोकं बसायची वेळ आली रे. रेल्वेची पटरी आली म्हणजे आपलं गाव चालू झालं. गावाचं वातावरण काय वातावरण आहे गावात. लय दिवस झालं मुकलो मी ह्या वातावरणाला. गावात काय सुधारणा काय. अरे ही कोण आली? अरे गौरी, किती वाजलेत रे? मी अनोळखी माणसाला टायमिंग सांगत नाही. अगं ए गौरी, तू मला ओळखलं नाहीस?
अहो, आम्ही पण कोण आहे सरपंच. तुम्ही? मी सरपंच. अहो कोण सरपंच? मी नाही ओळखत कोणत्या सरपंचांना. अरे असं केल्यावर कसं होईल? हे बघ, तुझ्या कॉलेजचं ऍडमिशन आहे ना, तुझे पप्पा माझ्याकडेच आले होते. अहो पण ते आमच्या गावचे सरपंच. तुम्ही कोण? अरे मीच तो सरपंच. नाही, मी आमच्या सरपंचांना ओळखते. ते तुमच्यासारखे नाहीत दिसत. मग कसे दिसतात? ते वेगळेच दिसतात. ते जरा बाहेर गेलेत कामानिमित्त. मीच येतो. मी आता आलो ना कामावरनं. 2 महिने नव्हतो मी गावात. नाही नाही, तुम्ही नाही आमचे सरपंच. हिला अवघड आहे. जाऊ द्या, मला उशीर होतोय. जा आता तू. हिला हे पोरगी ओळखा ना मला. ह्याला ह्या गौरीनं मला ओळखलं नाही. कमाल आहे राव. मी तिचं 12वीचं ऍडमिशन मी दिलं ह्या सरपंचानं आणि मला ओळखा ना. काय ते? अरे हऱ्या, आपला माणूस भेटला. हऱ्या, ए हऱ्या, ए हऱ्या, ए हे, अरे पाहुणं कोण तुम्ही? पाहुणं? हा मग कोण? अरे सरपंच आहे मी. कुठल्या गावचा? तुझा आवडता सरपंच. आवडता सरपंच? मग सरपंचच नाही गावात बसलाय राव. बसा पाहुणं तुम्ही. काय तरी अरे तू मला ओळखत नाही. नाटक करू नको. आणि हे काय रे, एवढ्या बाटल्या? एवढा 365 मी नव्हतो म्हणून त्या दुःखात तू किती बाटल्या रिकामी केल्यात? हा? नाही पण पाहुणं तुम्ही कोण? अरे मी सरपंच. एक मिनिट. तुला असं वाटतंय का की टोपीमुळं मी ओळखत नाही? हा, हे बघ, ही टोपी मी आता अशीच घातली रे. हे बघ आपली टोपी सरपंचाची. या आहे का? हे बघ. लका 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 राजू तू आहे? राजू बिजू नाही, मग कोण आहे? सरपंच. अरे राजा भाऊच आहे केला का तू? लहानपणी आपण दोघं इटी दांडू हिती खेळायचो. तू आता पिलंय का? नाही मी मागच पिलोय पण राजू भाऊगत दिसतोय बर का. अरे तुझं एवढं पोर मला नाही की पण नाही म्हणजे हा कुटुंब असतं तर असत तर हा. हा राहिला पण काय. पण मला एक सांग, हा. तू नाटक करतोय का काय करतोय? अरे त्या गौरीला मी आता ती भेटली, हा? ती मला ओळखत नाही म्हणले. बर जाऊ द्या पाहुणे. तुम्ही कुठल्या गावचं कुठला माहित नाही. आलाय ना गायच्या द्या गाड्या. मला लय तलब झाली या. हात तर पाहुण्या तपतावाने लागतोय. म्हणतंय, हा. मी तबाख खातो का? हा? अरे सरपंच आहे मी. ही काय याड लागलेला माणूस आहे काय सरपंच अहो, हाय की आमच्या गावातलं सरपंच जाऊन तिकडे राहिलंय कोकणात आणि ह्या पट्ट्याच्याच बेनं राहिलंय. अरे तोच मी. ते काय एवढं बेकार दिसत होतं का राव तुमच्या आणि ते किती देखना माणूस सर. राजबिंडा म्हातारा जरी असला तर राजबिंडा सरपंच आहे आमच्या गावचा. हा? मी काय म्हातारा दिसतो? आता काय पारडंगोर झाला की. अरे हे बघितलं का कसलं डिझाईन आहे? ही टोपी अशी आणि म्हातारा झालं होय. हो का पाहुणं, माझ्या डोक्याला काय वायता करणार का? हो का मी झालोय तुम्हाला सांगतो आणाला माग. ही बाटल्याचा ढीग लावलाय का नाही, ह्या सगळ्या बाटल्या मी एक टमटम बोलावलंय. ती विकणार आहे आणि तिथनं त्यातनं जे काय पैसे येतात ना त्यातनं परत नवीन दारू मला खरेदी करायची. लय व्यापारी राव माझ्या मागं. तुम्ही कशाला कुठं कोणाचे बी नावं ठेवूनच सरपंच करून होतं का कोण? अरे नाही कारण नाही माग सरकार. तू माझा माणूस आहे राव. हा. अरे तुझा लाडका सरपंच. तू नेहमी सांगतो गावात माझे लाडके सरपंच आहेत म्हणून. पाहुणं ऐक रे, आमच्या गावातला राजू भाऊ सुद्धा तुमच्यासारखा दिसत नाही म्हणून मगाशी मी राजू म्हणलं. सरपंच कोणी कुणाची जागा घ्यायला लागले. गावात बी काय झालंय? निघा निघा, थांबूच नका इथं आमच्या पुढं. मी लय बेकार माणूस आहे ह्या गावातला. नाही तर अरे हऱ्या, तू हे काय बरोबर करत नाही बरं का? नाही जावा जावा. उठ बसलं तर उठा याय नाही. मी सरपंच आहे ह्या गावचा सरपंच होणं एवढं सोपं आहे. आता मी जातो. टमटम बी कधी येतंय काय माहिती. काय ह्या गावामध्ये बदल झालाय का नाही मला बघितलंच पाहिजे. त्या सरपंचाला ओळखत नाही म्हणजे काय? काय या पोलिसांनी माझा पोपट नेला की हो. सगळा धंदा बेंडा होऊन बसला हो माझा. असं वाटतंय त्या हऱ्याच्या नादाला लागून जरा बेर प्यावा. टेन्शन येत आहे राव मला. का करायचं यार कळत नाही. अरे काय करायचं अय्यो पाप. हऱ्याला ना मला बघायलाच पाहिजे. लय मात चालल्यागत कर. अरे पोपटवाला, ए पोपटवाला, हा मी 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 अय्यो कोण मी अरे मला नाही ओळखत. कोण तू? अरे पोपटवाले, हो
पट्ट्या गावचा अख्ख्या सरपंच. अय्यो बाप हे पट्ट्या चट्ट्या बट्ट्या कोण असतंय मला माहित नसतंय. अरे मी सरपंच असते बाबा, मी तुला ओळखते, तू ह्या झाडाखाली असते म्हणून आलो मी. अरे बाबा माझा डोका खाऊ नको यार. कोण असतंय सरपंच आमच्या गावात नसतंय. अरे हे डोकं खातं येऊन हे येऊन अवघडच पटतंय. काम आहे. काय अवघड काम असतंय यार? अरे ते मला ते पेदाड भेटला तो आपला माझा माणूस हऱ्या, हा ते ओळखत नाही. ती बारकुडी ती पोरगी तिचे काम मी हा. केलं ऍडमिशनच. अरे चांगला माणूस असतंय मी त्याला ओळखतोय. अरे पण ते मला ओळखत नाही ना. काय नाटक चाललंय? ओळखत नाही म्हणजे कोण बी ना ओळखत नाही म्हणजे अरे बाबा कसं सांगू तुला, सरपंच तुझा पोपट काढ. माझा पोपट त्या पोलिसांनी पोपटाला नेला. विचार पोपटाला. माझा पोपट पोलिसांनी नेल्यामुळे मी टेन्शन मध्ये माझा डोका खाऊ नको बाबा तो. अरे बाबा तुझा पोपट नसला तर तुला माहिती आहे ना मी ह्या गावचा सरपंच आहे. अरे बारक पोरग ना पोरग मला ओळखतं. 2 महिन्यात हे काय नाटक आहे? आई आई आई, काय सरपंच सरपंच करतोय? सरपंचाचा लेयात असा असतंय का? काय ते चड्डी, काय ते बनियन, काय टोपी, काय चष्मा घालतोय हात? आता असतंय का सरपंच? काय माझ्यात फरक झाला? काय फरक झाला का? बाहेरच्या देशात गेले आणि काय बी करतात बाबा तो, आणि मी सरपंच म्हणता मला डोके खात जातो तिकडे. डोके खाते कोट नाही अरे काय अरे जा तिकडे बस. अरे थांब ए पोपट, ए पोपट, ए ए लका पोपटवाला इथं काय करतोय? ए पोपटवाल्या, ए सारखी पलीकडे. काय अरे तो बसवून बी देत नाही की रे उन्हात आणा. गाय छाप काढ, गाय छाप काढ, चल. तू गायचाप करतोस? मग काय हं? आधी पाटकीनी का तू खात नाही वैशा अजून काय वर तू? अरे मी चोरून का आता रे? मग चोरून नाही आणि पळून नाही द्यायचं पाटकीनी. एक तर राहतोय गावातला का नीट करा केला का? का बाबा? हा सकाळ धरणाला का तुला सांगतो एक माणूस आलत मगाशी बरं का गावात ना. हा ते आपल्या त्या राजेभावानी दिसत होत आणि हो ते माझ्याकडे पण आलतो. आलत वय येणं की काय ते माणूस? का टाकताय बरं का? आणि मला तर म्हणतोय मी सरपंच आहे. अरे सरपंच आपला किती भारी माणूस होय. सरपंच आपल्या किती सोन्यावाने हा. असतात. हे काय त्याचं चड्डी, काय त्याचं बनियान, काय ते खरंय वय तवा. धर वरची वर मला तांबाखू देत जा. हा तो जी ओचल घेतली ना मी. उचल नाही काय नाही नाही ते इथनं मग गाव सोडावं लागन तुला. हे असलं. तू सारखं मला धमकी देत जाऊ नको. गाव तू हऱ्यानाऱ्यामुळे ह्या गावात राहतोय. हा? जागा अध्यक्ष सरपंचानी जरी तुला दिली असली गारीगर खायचंय. गारेगार खायचं याला हे लाका कुठे कारीगर असतंय उन्हात आणत? लाका गारेगारवाला चाललाय. ए पोपटवाला मारा हाक त्याला. ओय ओय कारीगर, ओय कारीगर, इकरी. मला गॅरेगारवाला म्हणतात. ह्या पोपटवाल्याला बघतोच त्याच्याकडे. ओय कारीगर, ए इकरी. अरे थांब केला का त्याने ऐकलं की का निसता मिठू करतोय पोपटवानी आलं की काय पोर किती त्रास देतात रे बाबा मला. अरे ए वाला ए गारेगारवाल्या आमच्या तिघाला बी एक गारेगार दे जाऊ दे चल. ए अरे तुम्हाला काय आहे का नाही सरपंच? हा अय्यो पाप. गॅरेगारवाला म्हणताय. ए ए अरे बाबा ए, बाळा, तूच खरं माणूस असतोय की रे तू? हऱ्या हा तुला काय लय चेष्टा करायची सवय लागली का? पोपटवाल्या सांग केला काही काय माणूस ए बाबा आमच्या गावातला हरे असतंय की रे? अरे बाबा मी सरपंच आहे की बाबा. तू का मी आता फटके दे ना. आता काय करू बघ. माहितीये का हा. आता आमचं 2 महिन्या इलेक्शन आहे ह्याला करू आपण कसा तो आणि देऊ निवडून काही अरे कुठल्या बी माणसाला कसा उभा करतोस रे तू? आपलं सरपंच तिकडे कुठे गेलं या कोकणात आणि ही आलाय डोंगर कुठनं तरी मी सरपंच काय त्याच्या ह्याला मोठं थांब तुला दाखवलं मगाशी दाखवलं होतं तुला. हे बघ आला सरपंच. सारखे तुला तुला काढतंय. तुला सांगितलं. अरे सरपंच नाही सरपंच नाही अहो, अरे बाबा ए, पोपट्या, ए बाबा पोपट्या. अरे, मी काय केलं बाबा? हा? अरे मरू नको रे बाबा. तुझा पोपट नेलाय तो हाय तो कायमचा जाईल मग. अरे गेला ना बाबा माझा पोपटाचा सोडून दे ना मला. अहो, जाऊ द्या सरपंच चेष्टा केली राव तुम्ही लय दिवस गावात नव्हता त्याच्यामुळे बरं बसा बसून घ्या बसून घ्या. अरे एवढी चेष्टा असते वय. म्हणलं म्हातार अरे काय अरे ती कार्य करताय ती गौरी पण मला ओळखना ह्यो ओळखना अरे बाबा. पोपटवाला. अहो, ए पोपट्या ए हरिया एक मिनिट लक्षात ठेव. माझ्या गावात तू राहतोयस तुला माझ्यामुळं परवानगी मिळाली खऱ्यानेच दिली ना. नाही तुम्ही सांगितलं म्हणून याला देऊ ओ, का आपण? सरपंच. आता? ह्याच्यामुळे मी मार खाईल की हो? अहो, मी काय म्हणतोय ती गबाळ घ्यायचं. अहो, थांब, सरपंच. थांब. थांबा हे सगळं षडयंत्र ह्या पोपटवाल्याने खेळ केलाय बघा. ह्योच म्हणला त्या अय्यो, गवळीला बाप, मला मी कुठे म्हणला. काय केलं बाबा? तुम्ही बघा इथे काताडा हाकलून मी तर म्हणतो गावात नका तुझ्या रे बाबा. बॅगा घे
आणि चालतं हो तुझं नाही, सामान. ह्याला घ्या. चंबू गाबाळ घे ह्याला ओट. घ्या, घ्या, ओट, घ्या, ओट, ओट, ओट. ह्याला धरा. हलवा ह्याला. जातो ना बाबा. हलवा जाऊन द्या. ए बाबा जातो ना अयो अयो बाबा तुला तू मारू अजून नको रे बाबा सरपंच चल तुझा चंबू गाबाळ घे हे घे चल. अयो तुटलं की बाबा माझं सगळं माझ्याशी चेष्टा करतोय रे हे. हा एकतर तुला राहायला जागा दिली हे घर दिलं घरकुल मधलं आणि माझी चेष्टा करतो. पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल फुल असतंय ते बाबा असलं एप्रिल फूल असतं रे अयो अयो चल. ए आज बोलते की बाबा हे जाता रे बाबा माझा मूर्ख कुठला माझी चेष्टा करतोय. ए यार लका बाळा नको लका ह्या इटत लका इचू काट्यात हात घालू देतो तुला लका सगळं नीटनेटकं करून. तुम्हाला बी लका एवढ्या ह्याच्यातच पोरं पोरं सारखं खेळत असता. ए अरे यार काय चाललंय अयो का हो सरपंच? काय करतोयस? अहो काय नाही पोरं 2-4 खेळत होती हिथंच ही गोट्या. बर तुम्हाला सांगतो यातनं जर लांबडं फिंबडं जर निघलं काय झालं कुठाना केवढ्यात पडन. म्हणून म्हणलं बाबा देतो तुला चकाचक करून. ए राहू दे बाबा बाळा राहू दे मी ते राहू करतो. दे करल ते. काय म्हणताय मग? अरे, काय चाललंय? अरे आपल्याला जरा काम होतं एक. काय काम आहे? आपल्याला ते आपलं बुवा आहे का नाही हा त्याच्याकडे जायचं जरा. बुवाकडं वय हा बुवाकडं का हो? कसं आहे अरे हा हा. प्रत्येक वेळेला आहे का नाही इलेक्शन मध्ये मी त्याला विचारत असतो. बर त्यानं आतापर्यंत मला बरोबर सांगितलंय की बाबा सरपंच तुम्ही उभं राहा हा. तुम्ही येणार निवडून. म्हणजे त्याने हा ते त्यांनी एवढं correct सांगितलं सांगतो. की तुम्ही निवडूनच निवडूनच येताय. निवडूनच येतो. आणि तुला तर माहित आहे हा. आता 2 महिन्याने इलेक्शन लागणार आहे. हाय बर का सरपंच हा. पण काय बुवाचं काय खरं आहे का सांगा की तुम्ही का निवडून येताय? हा अहो तुमचं व्यक्तिमत्व तसं आहे म्हणून तुम्हाला लोक निवडून देतात. अरे, ते तर आहेच पण तरी पण विचारलेलं बरं असतं आपण- जरा आधार मिळतो. पण ते 10-5 रुपयाला टाकन सरपंच तुम्हाला ती तर काय फुकाट आहे का? अरे ते बुवाला हा त्याचा सरपंच आहे नाही. गावचा. बरं चला जाऊ द्या तुम्ही पण मी काय म्हणतोय हा. ते पोपटवाला का दिला हाकलून तुम्ही? अरे आता तू एवढी चेष्टा केली हा. हा ते ठीक आहे माझा माणूस आहेस तू केली बाबा चेष्टा. हा. पण त्या पोपटवाल्याची अरे काय लायकी आहे त्याचा पोपट ती जागेवर नाही. अहो, त्याचा सगळा पिसारा फोडलाय पिंजरा नेला पोलिसांनी सगळं जाऊ द्या दिलं हाकलून तर चला बरं. माझ्यावर उलट हे करतो नाही नाही ते. जाऊ जाऊ बुवाकडे चला. चल चल चल. महाराज ह्या वेळेस मी 12वी पास होईल का हो? बालका पहिले 2,000 रुपये घेऊन ये. कधीच पास झाली तू तर. अहो 12वी पास ह्यासाठीच व्हायचंय की जॉब लागायचाय पैसेच नाहीत ना. जॉब लागायचा आणि पैसे नाहीत. हा ना. अरे महाराजाला काहीतरी दक्षिणा द्या लागती. आता कुठली देवा ह्या महाराजाला दक्षिणा नाही तर मला भीक मागायला पैसे नाहीत. तू भीक मागून आण आणि मला दे पैसे. अहो महाराज कुठले आणायचे मी एकदम साधारण मुलगी कुठनं आणू मी? अरे मग कस काय मी फुकाट भविष्य सांगणार तुझं? म्हणजे तुम्ही विकत सांगता का? हा अरे देव दुसराच बघाय पाहिजे होता. असू द्या आणते पैसे मागायला. सरपंच जा बालका जा. जमानी या नाही तर ठिसकुळून पडताना नाही नाही नाही. तुम्हाला हाय सवय ठिसकुळून पडायची ए, नाही नाही नाही. काय हा बसलाय की महाराज इथं? हा मग आपले महाराज कुठं जाणार आहेत? ए महाराज लका उघडा बसला वय कपडे बिपडे नाही वय घालायची लका महाराज हा? काय म्हटलास तू? अयो हे ज्याचा ए, अरे, ए, अरे, हऱ्या, हऱ्या, हा? ए, अरे, अहो, गप, गप 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 गप. अहो, डोक्यात गण घातला राव ह्यानी. कशासाठी आलोय महाराज? नमस्कार असो. ती गोळा आला सरपंच हा. असली लोक कशाला घेऊन येत असतात? असले म्हणजे काय आम्ही काय भिकार आहे वय नीट बोलला का महाराजा? ए, अरे अरे हा? गपला बाबा गप की जरा. महाराज असली म्हणजे कसली? आपला हा? माणूस आहे माझा माणूस आहे कामाचा. माफ करा त्याला जाऊन द्या. बरं ऐका की आतापर्यंत तुम्ही मला जे ज्या वेळेस काय सांगितलंय त्याप्रमाणे झालंय बघा. सगळ्या चांगल्या कामांसाठी मी तुमच्याकडे येतो. हा हा आणि प्रत्येक वेळी मला विजय मिळालाय तुम्ही सांगितल्यामुळं. ह्याही वेळेस बरं का महाराज 2 महिने राहिले 2 महिन्यावर इलेक्शन आलं तर ह्यावेळेस काय आहे का नाही? सरपंच हा बोला. तुम्ही निवडून आलाय. काय म्हणताय? हो म्हणजे सरपंच म्हणजे 2 महिन्यांनी इलेक्शन होणार आहे त्याचा निकाल आधीच लावून टाकला या महाराजांनी. ऐका हा आणि आपल्या पर्णकोटीवरती हा 10,000 रुपयाची व्यवस्था करा. पाठवून द्या 10,000 लका उघडा बसलाय गाव सरपंच ह्याला वय असतं जमत नाही बाबा.
सरपंच समजून सांगा तुमच्या माणसाला, हऱ्या गप नाही तर रे. भस्म करून टाकेन. अरे हऱ्या, महाराज कपडे घालतच नसते, अहो पण त्यांना सगळ्या गोष्टीचा त्यांनी त्याग केलेला. कमले करू का, भस्म करू का? नका, नका. कमले महाराज काढू इथं महाराज तसलं जमत नाही महाराज माझ्याबरोबर. माझा माणूस आहे तो. हा? आता इलेक्शन म्हणून गप्प आहे, नाही तर तुला टांगूनच हाणला असता इथं. मी सरपंचाच्या हऱ्या मला उगाच तू राग आणू. गण हाताखाली ठेव, अरे आता- डोक्यात घातला माझ्या. 10,000 देणार आहेत ना, घेतील कपडे. आपण ही टिंगुळा आलाय त्याचं काय? हा? जाऊ दे रे, असले टेंगळे येत राहणार. सरपंच महाराज त्याचा टेंगळ घालवा. टिंगूळ घालू. कमले कमले कमलाक्षी तूच माझा गुरु साक्षी. आता बघू का हो सरपंच दोनदा मला हाणतं या. नाही आता टेंगुळ जाईल. हा? महाराज हं? तुमचा आशीर्वाद असू द्या. हा ह्या वेळेस पण आहे नक्की ना? आणि अरे आणि चला. ते- आणि ते सांगितलेलं हा हा ते पाठवतो. लवकर अरे या सरपंच, हा. काय सरपंच मला काय तुमचं हे पटलं नाही राव. का रे हा का? हा, कशाचं राव तुम्ही 10,000 रुपये राव त्या महाराजाला दिलं. 10,000 कशाला म्हणते? ए हऱ्या तसं नाही रे, आपण इलेक्शनला एवढे पैसे खर्च करतो, अजून 10,000. पण ते महाराज दरवेळेस मला चांगलंच सांगते. अहो चांगलं सांगतंय, पण काय खरं असतं का? ते राव सगळी राव अंधश्रद्धा आहे सरपंच. ते तू काय समजायचं ते समज, पण मला मात्र त्या महाराजांकडे गेलं हा. ना की विश्वास येतो एकदम असा. मग पहिल्यापासून आतापर्यंत तुम्ही किती रुपये घालावल्यात? ते तुला काय करायचंय? अहो पण मला गाव मी शेण 200साठी राव दुसऱ्याच्या रानात राबणारा माणूस सरपंच. हा. 10,000 म्हणजे माझ्यासाठी लय मोठा आकडा आहे राव. मग आता काय करायचं म्हणतोस? तुझ्या डोक्यात काय मला सांग. मला काय म्हणायचं सरपंच, हा. पैसे असं पाण्यावाने वाया जाऊ नये असं मला वाटतं, दुसरं काय नाही. नमस्कार सरपंच. अहो सरपंच ह्यो कातडा हाकललेला ना तुम्ही, हिकच काय आला परत? ए, गरीब माणूस असतंय किंवा मी. आला का पोपटवाल्या, पोपटवाल्या? तुझा पोपट आहे ना कायमचा गायब करीन, लक्षात ठेव. पोलिसांनी नेला किंवा माझा पोपट. पोलिसांनी नेऊ दे, पण मी कायमचा गायब करीन. अहो पण ह्याला हाकललेला ना तुम्ही, ह्यो कस काय आला परत? गरीब असतंय किंवा मी. कुठे जाणार मी? आला अरे, का? तुझ्याशिवाय राहतो का मी? परत चेष्टा करायची नाही. नाही हा? काय धरतो का? बरं, असू दे. अहो अरे, लय लापाट माणूस आहे ह्यो, एवढा कोडगा माणूस ह्याच्यासारखा माणूसच बघितला नाही मी. असू द्या किंवा हा? असू द्या. लका हाकलून दिलाय तरी लका कुण्यातरी शिव वालांडे असते अरे, का? मी तुझा दोस्त असतोय की रे. कशाचा दोस्त नाही काय नाही, अरे, चुकीचं अरे. भविष्य सांगतो ह्यो. आपल्या गावाशिवाय ह्याला कोण वाली नाही. अहो ती महाराज बसलाय का नाही, हा. ती बी लाबाड आणि ही तर काय शिहान आहे का? हे बी लाबाडच आहे. ह्याचं त्याचं चुकीचं भविष्य सांगतं. होय रे. अरे हा लोकांना माझं पटतंय की रे, आणि त्या पटण्याच्या मागे माझं उद्दिष्ट माझं पोट भरतं की रे. म्हणजे तू जी भविष्य सांगतो हा. ते बी सगळं लाबाड आहे होय. काय करणार रे? बघितला का? माझं असल्या पोट मा भरतंय. माझं पोट भरतं ना. मी तुमचं काय अरे सांगतो पोट भरतो म्हणून काय लोकांना खोटंच सांगायचं? तसं नसतंय हो. मी काय माझं काय जमीन जमला असतंय की तुमच्या गावामध्ये येऊन राहतो ना मी. अहो पै बर का हा. सरपंच, ती मुका जित्राबाई पोपट त्याला किती दिवस ह्यांनी कोंडल्याला, चांगला 3 वर्ष आत टाकला तवा सरळ झाला लई ह्यो. चोपला की हो हा? पोलिसानं. आणि अजून बी कोंबडीच्या पिलावन ह्याच्यावर कशावर बी पोट भरतय. अरे काम कर केला का? ए हरिया, ते जाऊ दे. माझा पोपट गेला, सगळा गेला. हा. ते महाराजांनी मला पण 2-3 याला टोपी हो टाकली की रे. ती काय ती तुम्ही जी 10,000 रुपये दिल्यात का नाही त्या महाराजाला तुम्ही निवडून येण्यासाठी? अय्यो, हो 10,000? 10 दिलं न काय आहे? माझा पोपट आणून देतो म्हणून मी बी 2-2 हजार दिले का हो त्याला. बघा मग? अहो लय वेळा काय ते म्हणताय? प्रत्येक वेळेस काय होतंय माहितीये का सरपंच, माणसं काय करते ती अंदाज घेते ते आपलाच. ही देवऋषी असते आणि महाराज असते, ही काय करते ती आपला अंदाज घेतात. आपला अंदाज घेऊन आपली कुठली समस्या आहे ती आधी विचारून घेतात आणि कुठलं ते कारण द्यायचं रिटून. म्हणजे थोडक्यात बघा की आता तुम्ही निवडून येताय, जवळजवळ 20-25 वर्ष झालं मला वाटतं तुम्ही निवडून येतात. खरं खरं आहे का ना? तुम्ही निवडून यायचं कारण काय? तो महाराज आहे का? अहो तुमचं व्यक्तिमत्व काय आहे? तुम्ही लोकांची कामं केली ती, अय्यो, लबाड असतंय ते. हा? हा हे खरं आहे. लोकांची तुम्ही जर कामं केली ती, सगळ्यांच्या अडचणी तुम्ही सोडवताय, लोक तुम्हाला निवडून देतात. हो हो हो. म्हणजे तुमचं ठीक, बरोबर आहे. मग तुमचं तुम्हाला अंदाज पाहिजेत की 20-25 वर्ष झालं तुम्ही काम करताय, गावचा विकास करताय. मग त्यातनं जर तुम्हाला निवडून येण्याची गॅरंटी असेल तर महाराजाकडे कशाला जाताय का? आता तुम्ही मला सांगा, तुम्ही त्याला 10,000 दिलं आणि तुम्ही प्रचार कर नका, तुम्ही काम कर नका, निवडून याचा का? अध्यक्ष सगळं कोट असतंय तुमच्या जागा. मी पण पैसा भरून सरपंच होतो की हो. हा
मी 15 लावतो, होईन मी उद्या सरपंच. आणि असं नसतंय हो. पोपटवाल्याला 2-4 वेळा त्यांनी टांगव टाकलंय. अयो बाप, 2-2 वेळा माझे पैसे गेले की हो त्याच्याकडे. आणि तुम्हाला जर पाहिजे परीक्षाच जर घ्यायची असेल तर चला तुम्ही, होय पोपटवाल्या. असं मी काय तर म्हणतो, आता काय धमकावतो ना त्याला. तुम्ही नुसतं आमच्या बरं चाला आणि त्याला आम्ही नापासच करून धावतो जाग्यावर. होय का? तो किती खरा आणि किती खोटा आहे ना जाग्यावर. माझा पैसा घेतला त्यांनी, मी काढून घेणार त्याला. बरं ठीक आहे, आपण proof बघूया देणार त्याला. बघूया तो खरा आहे का नाही ते. हा, चला चला. चला चला. तोंड फिरवून बसला काय पोपटवाल्या ह्यो? हा, मगाशी इकडं तोंड होतं पूर्वेकडं, आता अयो महाराजाकडे आणले का हा, मग काय तर. खरं सांगताय? हा, बस इकडं. सरपंच बोल 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 बोल. सरपंच बसा इथं. महाराज मग अशी लई चुकलं राव. मी तुमच्या हात उचलला, तुमचा नरड दाबायचा प्रयत्न केला, त्यामुळे मी पहिलं तुमच्या हातात डोकं टिकवून पाया पडतो. कसं आहे माहिती का, एवढं माणूस भारी, अचूक भविष्य सांगणारा अचूक माणूस, होय भविष्य म्हणजे पोपटवाल्या. काय? हो ना, मी पाया पडू का? बापा पड 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 पाया. महाराज, अरे काय माझं धोतर वर करतो का काय रे तू? मी नाही करत हो. महाराज आता मगाशी तुम्ही सरपंचाचं सांगितलं. अहो मला सरपंचाने गेल्या गेल्या 2-3 मुस्काडीत लावले आणि ह्या पोपटवाल्याला बी एक लावली का ना, हो ना, तुमच्या विरोधात बोलल्यामुळं महाराज. हो ना. हा, तर मग आमच्या डोक्यात प्रश्न पडला की हो का, माझं बी विचारून घ्यायचं आणि ह्या पोपटवाल्याचं बी विचारून घ्यायचं हो. का नाही. खरं सांगता काय झालंय? महाराज? खरं काय ते सांगा तर. मी स्वतः सांगत नाही रे, हा. मला वरून आदेश असतो. वर्ण, हा म्हणजे मग असं दुरीच टाकलेली वर्ण. हा. मग देव बोलणार, तो ऐकणार, होय महाराज. तुम्ही ऐकणार. वरून झाडावर ना? हा. वरून आकाशातून आकाशात संदेश येतो मला. हो हो का? महाराज व्यवस्थित सांगा. हो हो. माझे 10 दिलेत, हो. ह्यांच्या दोघांचे 5. महाराज, हम्म. माझे पोपट उडून गेले की हो. पोपट उडून गेला. हो, माझे पोपट उडून गेले की म्हणजे हो. महाराज त्या पोपटावाल्याला काय म्हणायचंय की त्याचा पोपट उडून गेलाय, ती परत पिंजऱ्यात येईन का नाही शंका. असं आहे, असं आहे. आता काय आताच अरे तो पोपट निसर्गाच्या ह्याच्यात सामील झालेला आहे. हा? कितीच खरं सांगितलं. वा 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 वा. निवांत घरच्या घालतोय वर. वा. माघारी येणार नाही का? त्याच्यामुळे ह्यो काताडा कोंबडीवर आणि पिलाव माघारी बघतोय येणार भविष्य. नाही. सरपंच हो. खरं आहे ना? ऐकलं हा, का? हा. बरं महाराज, हा हा. तू कसला अचूक माहिती सांगितली राव हा, महाराज. मग काय? महाराज महाराज आहे ते. आता माझं एक तुम्हाला सांगतो, बायको आहे का अरे ना? बोल बालका, तुझं भविष्य मला सगळं समजलेलं आहे. समजलं. समजलंय. कमले कमले कमलाक्षी, तूच माझा गुरु साक्षी. अरे तुझी बायको आहे ना, हा ती लय कडकडी आहे. हा, कडकडी. आणि मी तू एकदम शांत आहे बाळा, मी शांत माणूस आहे. शांत आहे. अहो, पण ते रोज मला हानती राव. रोज संध्याकाळी भांडण, तास 1.5 तास गोंधळा चाललाय अरे आमचा. अरे, तू त्याच लायकीच रे. अरे पोपटवाल्याला का तू माझ्याकडून नाही का ह्याच्याकडून नाही. ए, कमले कमले कमलाक्षी, तूच माझा गुरु साक्षी. हो. ते 2 दिवसात शांत येते आता बघ. बायको 2 दिवसात शांत येईन. त्यासाठीच मी ऐकलं का सरपंच? ऐकलं ऐकलं किती? काय बोलता ऐकलं. सरपंच? महाराज तुम्ही किती खरं सांगताय. वा वा वा. पटलं ना तुम्हाला? धन्य, ते धन्य. 10,000 दिलेलं कुठे ठेवल्यात माया? हा, आहेत कुठे ते आहे? ठेवलेत आहेत ना की. ह्याच्यात आहे. आईला. मला का सरपंच. 4 वर्ष झालं रांडकायला आम्ही लावड्या करतो, पैसे उडवतो. बरं, हा? खोटं बोलतो. डोक्यात घाल- हान चालेला. झालं का नाही सरपंच? दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. खरं हा? झालं बाबा. ते काय विश्वास वाटला नाही त्याचं हे असलं. नाही नाही, मी बोललो होतो की नाही, त्याच्या हातोडच आणला मी पळवून. नाही बरोबर आहे, कशाचं बरोबर. काय खरंय? अहो सगळ्या दुनियात असलाच राडा चाललाय राव. ह्यो त्याला देव घालतोय, त्यो त्याचे देव काढतोय. सगळं ह्या सगळा पैशाचा बाजार चाललाय. काय सरपंच? तुम्ही चुकीचं वागला किंवा तुम्ही त्याच्या विश्वास हो. ठेवला. आणि तुम्ही राव प्रथम नागरिक आहे आपल्या गावाचा सरपंच. हा, तुम्ही राव असला अंधश्रद्धेला जर तुम्ही बळी पाडायचा म्हणजे आमच्या सारख्याने काय करायचं? हा अरे हा, हा तुझं म्हणणं पटलं बरं का मला, आणि प्रत्यक्ष बघितलं पण. हा हा? हा. तुझ्या म्हणण्यानुसार मी जे सरपंच आहे किंवा पुढेही होईल, हे फक्त माझी जी कामं केलेली आहेत किंवा तुम्हा गावावाल्यांचं जे प्रेम आहे, हा, विश्वास आहे, जनतेचा प्रेम. विश्वास आहे, हा. जनतेचा प्रेम. त्याच्यामुळं मी निवडून येतो. हे मला पटलं, त्या भविष्यवाल्यामुळे नाही. हा, मग तीच आम्हाला सांगायचं होतं. जाऊ द्या, चला मग. होय. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, माझ्यासारखा सरपंच किंवा इतर आपल्या इतर क्षेत्रातली जी मंडळी आहेत, ती सुद्धा यशस्वी होतात. ती फक्त स्वतःच्या कर्तबगारीवर
आणि केलेल्या कामांवरती. तेव्हा कुणीही असं या सरपंचासारखं भविष्यवाल्यावरती विश्वास ठेवून आणि त्याच्यावर पैसे उधळून काही अर्थ नाही आहे. तेव्हा आपला विजय किंवा आपलं जी कर्तबगारी आहे तेच आपलं यश आहे आणि तोच आपला विजय आहे. धन्यवाद.